नागपूरमधल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती नागपूर पोलिसांनी अभिजित दिपकेंना नोटीस बजावली आहे। आंदोलन करत असताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, कोणताही फलक किंवा घोषणाबाजीमधून नागरिकांच्या भावना दुखावणार नाहीत या संदर्भामध्ये खबरदारी घेण्याच्या सूचना नोटीशीच्या माध्यमातून देण्यात आल्या। या संदर्भामध्ये नागपूरचे पोलीस उपायुक्त एस रेड्डी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। आपल्यासोबत नागपूर पोलीसचे उपायुक्त एस ऋषिकेश रेड्डी सर आहे। सर, अभिजित दिपके नागपूरमध्ये आज आलेले आहेत, त्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे सुरक्षा लावण्यात आली? ते अभिजित दिपके आज आलेले आहे। त्यांचे एक आंदोलन आज संविधान स्क्वेअरमध्ये त्यांनी आयोजित केलेले आहे। ते आता एअरपोर्टला आलेले आणि इकडे एक हॉटेलमध्ये ते थांबलेले आहे। तो त्यांच्या सिक्युरिटी ते जयपूरच्या घटनामुळे आम्ही थोडं सिक्युरिटी वाढवून बंदोबस्त ठेवलेली आहे। संविधान स्क्वेअरमध्ये पण बंदोबस्त ठेवलेली आहे आणि त्यांना पण नोटीस इश्यू केलेली आहे की असा तुम्ही अननेसेसरी इश्यू करू नका म्हणून। आणि प्रॉपर बंदोबस्त आम्ही जे ठिकाणी ते जाणार आहेत ते सर्व ठिकाणी आम्ही बंदोबस्त प्लॅन केलेले आहे। नोटीसमध्ये नेमका काय उल्लेख आहे की भावना भडकेल अशा प्रकारे वक्तव्य करू नये, या व्यतिरिक्त इतर काही गोष्टी म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण या गोष्टीचा समावेश आहे? ते बेसिक नॉर्मल नोटीस असतात। जे लोक आंदोलन करतात त्यांना नॉर्मली आम्ही 168 BNSSच्या मार्फतीने आम्ही एक नोटीस देतो। ते सेम नोटीस आम्ही त्यांना पण दिलेली आहे की भावना भडकण्याची या अननेसेसरी जे डिफरंट टाईप ऑफ पोस्टर्स यूज करण्याची अशा प्रकारची नॉर्मल नोटीस आहे जे सगळ्यांना देतो आम्ही। ते नॉर्मल आहे। या व्यतिरिक्त आणखी काही काळजी घेतली जाते सुरक्षेला घेऊन? रूट असेल, हॉटेल असेल, आंदोलन स्थळ असेल, ते ऑब्वियसली ते सिक्युरिटीचे हिशोबाने आम्ही घेतलेली आहे। ते इकडे पण आम्ही एअरपोर्टला पण बंदोबस्त ठेवलेली आहे, त्यांच्या हॉटेलला पण बंदोबस्त ठेवलेली आहे आणि ते कार्यक्रम जे 4 वाजता आहे तिकडे पण आम्ही बंदोबस्त ठेवलेली आहे। धन्यवाद। तर कॅमेरामॅन मिथुन आदमेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर।